ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपले साप्ताहिक राशी भविष्य सुरू करत आहोत, जे 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे। मित्रांनो, अजूनही जर आपण आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचेल आणि आपल्याला सुद्धा सर्वप्रथम व्हिडिओ अपलोड झाला की पाहायला मिळेल। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला। मेष राशी, इतरांना सुधारण्याची किंवा त्यात बदल होण्याची आपण शक्ती जी घालवत आहात ती वायफळ घालू नका, ती वायफळ ठरू शकते। त्यापेक्षा आपण स्वतःमध्ये बदल करून आपल्या दोषांत सुधारणा करण्यात, आपल्या दोषांच्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करा, तेच आपल्यासाठी सध्या हिताचे ठरेल। जोडीदाराकडून चुकीचे व अपमानित शब्द आपल्याला मिळाल्यामुळे त्याचा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे थोडेसे खच्चीकरण झाल्यासारखे होईल, मन दुखावू शकते। त्यासाठी आपण त्या गोष्टीकडे म्हणजे तशा निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष न देता सकारात्मक गोष्टीकडे बघा आणि त्यानुसार वागा, इतर लक्ष देऊ नका। आपल्या कर्तव्याचे पालन करणे आपल्यासाठी या सप्ताहात हिताचे ठरणार आहे। म्हणजे उदाहरणार्थ, आपले स्वतःचे काम असताना सुद्धा आपण आपले काम बाजूला ठेवून इतरांच्या कामामध्ये जास्त लक्ष देणं किंवा इतरांची कामं करण्यासाठी सतत जाणं आणि आपल्या कामाकडे दुर्लक्ष करणं हे आपल्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकते। म्हणून मी आपल्याला काय सांगत आहे की आपल्या कर्तव्याचे पालन करा, म्हणजे आपली जी कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला तितकेच लक्ष देण्याची गरज आहे। इतरांना मदत करावी पण आपली कामं सोडून करू नये, हे लक्षात ठेवा। या सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये काही शुभ घटना घडतील। अशा घटना घडल्यामुळे आपल्या पूर्ण सप्ताहातील जे खच्चीकरण झालं होतं किंवा मानसिक त्रास झाला होता तो दूर होईल। अशा काही शुभ घटना घडतील आणि त्यातून आपल्याला मनशांती मिळेल व आनंद लाभेल। आपण ह्या सप्ताहात आनंद उपभोगू शकता। या सप्ताहातील आपल्यासाठी असलेल्या शुभ तारखा आहेत 5, 6 आणि 7। शुभ अंक आहे 9 आणि रंग आहे पिवळा। याचा आपण लाभ करूया। वृषभ राशी, या सप्ताहामध्ये आर्थिक नियोजन बिघडल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो आणि तसे काहीतरी आर्थिक संकट सुद्धा आपल्यावरती येऊ शकतात। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये किंवा कामामध्ये या आर्थिक गोष्टीमुळे व्यत्यय सुद्धा आपल्याला येऊ शकतो, त्याचा आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो। आर्थिक विवेचनाच्या समस्यातून उद्भवू शकतात, त्या उद्भवल्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होणार आहे। या सप्ताहामध्ये जोडीदाराचे आरोग्य सुद्धा कदाचित बिघडू शकते, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या। त्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला जास्तीचा धनखर्च करावा लागू शकतो किंवा सतत त्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला हॉस्पिटलच्या वाऱ्या सुद्धा कराव्या लागू शकतो, याकरता आपल्याला धनखर्च करावा लागू शकतो। त्याचबरोबर आपल्या जोडीदारासोबत आपण जे फिरून काही मौज मजा करायची सुद्धा इच्छा होती किंवा अशा काही प्लॅनिंग आपण केल्या होत्या, त्यामध्ये सुद्धा कदाचित व्यत्यय येऊ शकतो, त्यात विरजण पडू शकते। त्यांच्या आजारामुळे आपण जर मोठा लांबचा प्रवास किंवा इतर जाणे किंवा फिरणे मौज मजा करण्याचा जर विचार केला होता तर ते सुद्धा कदाचित ऐनवेळी आपल्याला रद्द करावे लागू शकते। गर्दीच्या ठिकाणी मात्र आपण जाणार असाल तर मौल्यवान वस्तूंची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर संसर्गजन्य रोग होण्याची सुद्धा शक्यता आहे, त्यामुळे आपण यातून सांभाळून राहणे, आरोग्याची काळजी घेणे सुद्धा खूप गरजेचं आहे। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत 4, 6 आणि 8। शुभ अंक असणार आहे 1 आणि रंग असणार आहे पांढरा। याचा लाभ करून घ्या। मिथुन राशी, या सप्ताहात आपल्याला वरचेवर काही ना काहीतरी आजार उद्भवत राहतील किंवा जुने आजार असतील ते सुद्धा होऊ शकतात। तर या ठिकाणी आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला एलर्जी, एखादा धुळीची, मातीची किंवा फटाक्यांच्या वासांची किंवा तर काही असू शकतात, तर अशा संसर्गजन्य रोग किंवा ज्याला आपण म्हणतो की नाही एलर्जी टाईप असणारे रोग, यापासून कदाचित आपल्याला या सप्ताहात आजार होऊ शकतो, आपण आजाराला बळी पडू शकता। तर सतत यामुळे सुद्धा आपल्याला कदाचित हॉस्पिटलची वारी करावी लागू शकते, त्यासाठी धन सुद्धा खर्च करावा लागू शकतो। प्रेमाचे प्रस्ताव जे आहेत, आपण जर एखाद्याला प्रपोज करणार असेल तर कदाचित तो अमान्य होऊ शकतो। प्रेमाच्या प्रस्तावामध्ये किंवा प्रेमाच्या गोष्टीमध्ये आपल्याला थोडंसं नैराश्य सुद्धा या सप्ताहामध्ये येऊ शकतं, त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो। ज्येष्ठ व्यक्तींचा सतत आपण सल्ला घेत राहा, त्यांचे आशीर्वाद घेत राहा, ते आपल्याला कसे मिळतील। कुटुंबामध्ये जर ज्येष्ठ व्यक्ती कोणी तसे असतील किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी आपले वरिष्ठ असतील तर यांची सतत मर्जी सांभाळत राहणे आपल्याला खूप गरजेचे आहे।
त्यांची मर्जी सांभाळा, त्यांच्या मनानुसार वागा, त्यांच्या सल्ल्यानुसार वागा, म्हणजे आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर करता येईल किंवा त्यांची मदत सतत आपल्याला प्राप्त होत राहील. रिकाम्या वेळेमध्ये शक्यतो आपण धार्मिक पुस्तकांचे वाचन करा. आपल्याकडे जर सप्ताहामध्ये किंवा दिवसातून 1 तास अर्धा तास किती जर वेळ मिळत असेल तर अशा वेळेमध्ये आपण धार्मिक ग्रंथांचं वाचन करा. नक्कीच आपल्याला मनशांती मिळेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 2, 7 आणि 8. शुभ अंक आहे 6 आणि रंग आहे आकाशी निळा. याचा लाभ करून घ्या. कर्क राशी, एखाद्या ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरुतुल्य व्यक्तींचे आपल्याला मार्गदर्शन मिळेल, पाठिंबा मिळेल. त्यांचा सतत आपल्याला भीती होते की आपल्या बाजूने बोलणारं कोण नाहीये किंवा आपल्या पाठीशी कोण नाहीये, अशी जी भीती होती ती आपली निघून जाईल. कारण आपल्याला एखादं ज्येष्ठ व्यक्ती चांगले आपले किंवा गुरुतुल्य व्यक्ती यांचा पाठिंबा मिळेल. ते आपल्याला समजून घेतील आणि आपली रक्षा करतील किंवा मार्गदर्शन सतत आपल्याला करत राहतील. त्यामुळे आपल्याला थोडासा आत्मविश्वास उंचावेल, आत्मविश्वास वाढेल. आपल्या अडचणींवर आपण त्यांच्या सहकार्यामुळे मात करू शकाल, त्यात आपल्याला यश मिळेल. परंतु भागीदारातून कुठलेही व्यवसाय करताना आपल्याला सावध राहणे खूप गरजेचे आहे. एखाद्या गोष्टीमुळे, एखाद्या गैरसमजामुळे कदाचित किंवा त्याच्या भागीदाराच्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा चुकीच्या व्यवहारामुळे सुद्धा आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते किंवा त्याचाही आपल्याला त्रास होऊ शकतो. तर असे असेल तर त्याच्यात आपण सावध राहून वागणे खूप गरजेचे आहे किंवा तसे काही उद्योग असतील तर त्याच्यामध्ये लक्ष देणंही खूप गरजेचं आहे. एखाद्याला वचन किंवा शब्द देणं आपल्याला या सप्ताहामध्ये खूप महागात पडू शकते. एखाद्याला प्रॉमिस करताना विचारपूर्वक प्रॉमिस करा, बोला, शब्द द्या. अशा काही प्रॉमिस केल्यामुळे पुढे जाऊन आपल्याला त्यातून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आता आपण एखाद्या गोष्टीला होकार द्याल किंवा मान्यता द्याल, परंतु ती गोष्ट आता त्रासदायक ठरणार नाही, पुढे जाऊन आपल्याला पुढे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे आपण एखाद्या गोष्टीबद्दल होकार देताना, मान्यता देताना, शब्द देताना 10 वेळा विचार करा. त्यातून पुढे निर्माण होणाऱ्या गोष्टींचा सुद्धा आधीच विचार करा. विवाहित असलेल्यांच्या समस्या दूर होतील, अडचणी दूर होतील. त्यामुळे आपल्याला या सप्ताहामध्ये थोडासा समाधानकारक वागणं, जोडीदाराचं वागणं किंवा विवाहातील समस्या दूर झाल्यामुळे आत्मिक समाधान लाभेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 4 आणि 8. शुभ अंक असेल 5 आणि रंग असेल हिरवा. याचा आपण नक्की लाभ करून घ्या. सिंह राशी, या सप्ताहात आपण सामाजिक कार्य किंवा समाजामध्ये भाग घ्याल, म्हणजे समाज कार्यामध्ये भाग घ्याल आणि आपल्या हातून सत्कर्म घडेल, दान धर्म घडेल, पुण्याच्या गोष्टी घडतील. त्यामुळे आपल्याला एक वेगळंच आत्मिक समाधान या सप्ताहात लाभणार आहे. कारण आपण एखाद्याला मदत करणार असाल, समाज सेवा केलेली असेल म्हणून. त्याचप्रमाणे एखाद्या जवळील व्यक्तीकडून आपले मन सुद्धा दुखावले जाऊ शकते. त्याचा आपल्या मनावरती भयंकर परिणाम होईल, मानसिक त्रास होऊ शकते. आपली जवळची व्यक्ती, ज्याच्यावर आपल्याला विश्वास होता, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला होता, अशीच व्यक्ती कदाचित आपला घात करतील किंवा चुकीचं वागतील, मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील किंवा त्यांच्या हातातून अशा काहीतरी गोष्टी घडतील की जेणेकरून आपलं मन दुखावलं जाईल. आणि तसं दुखावल्या गेलेल्या मनामुळे आपल्याला त्याचा मानसिक त्रास जास्त होऊ शकतो, आपल्या मनावर त्याचा परिणाम सुद्धा होऊ शकतो. याकडे लक्ष द्या. टीव्ही, मोबाईल पासून थोडेसे ह्या सप्ताहात वेळ काढणे खूप गरजेचे आहे. आपल्या जवळील लोकांसाठी आपल्याला यासाठी वेळ काढायचा. सतत टीव्ही बघणे किंवा सतत मोबाईल खेळणे, मोबाईल बघणे असं करत असाल तर आपल्या जवळील व्यक्तीवरती, म्हणजे जवळील व्यक्तींच्या सुद्धा मनावर त्याचा परिणाम होऊन आपल्याला त्याचा थोडासा त्रास होऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपण टीव्ही, मोबाईलातून वेळ काढून आपल्या जवळील प्रिय व्यक्ती, आपली मुलं असतील किंवा आपल्या संतती, बाकीचे भाऊ बहीण असतील त्यांच्यासाठी वेळ काढणं खूप हिताचं ठरेल. आपल्या कुटुंबासोबत आपल्याला त्यामुळे आनंद साजरा करता येईल आणि काही दुखावलेल्या गोष्टीमुळे आपल्याला या गोष्टी त्याचा परिणाम होऊन, म्हणजे आधीच मन दुखावलं होतं तर ते दुखावलेलं मन शांत करण्यासाठी किंवा उत्साह प्राप्त करण्यासाठी आपल्याला कुटुंबातल्या लोकांची मदत होईल. त्यामुळे टीव्ही, मोबाईल हे बाजूला ठेवून आपल्या कुटुंबातल्या लोकांबरोबर थोडासा वेळ घालवा, आत्मिक समाधान लाभेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 4, 5 आणि 7. शुभ अंक असेल 7 आणि रंग असेल दुधिया, म्हणजे क्रीम रंग. याचा आपण वापर करून घेऊ शकता. कन्या राशी, आपण सतत एखाद्या नको त्या कामासाठी आपली ऊर्जा तर वाया घालवत नाहीये ना, क्षुल्लक कारणासाठी, म्हणजे ज्याला कारणच नाहीये आणि त्यासाठी तुम्ही ते पाठी पडलात किंवा त्या घटनेनुसार किंवा एखाद्या गोष्टीनुसार आपल्याला न्याय मिळावा किंवा ते चुकीचंच आहे असं नीट करण्यासाठी आपण सतत जर वेळ घालवत असाल, आपला असलेला बरा वेळ घालून, तर त्या क्षुल्लक गोष्टीसाठी आपण तसा वेळ घालवायला जाऊ नका. इतरातील बदलांमुळे काही फरक पडणार नाही. आपण आपल्यामध्ये बदल करून घ्या. या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, तरच आपण आपल्या कामामध्ये सफल होऊ शकता. क्षुल्लक कारणात वेळ घालू नका. या गोष्टीसाठी वेळ काढणे किंवा वेळ देणं नुकसानदायी आपल्याला ठरू शकते. अचानक एखादी शुभ कहाणी आपल्या बातमी पडेल. शुभ कहाणी बातमी पडल्यामुळे आपण आनंदी असाल. एखाद्या गोष्टीची
नक्कल करणे किंवा त्याबद्दल आपण अनुकरण करणे आपल्याला महागात पडू शकते. एखाद्याबद्दल आपण जर चेष्टा मस्करी करून बोलत असाल किंवा एखाद्याची नक्कल करत असाल, ती सुद्धा आपल्याला या सप्ताहात महागात पडू शकते. आपली मस्करी त्या ठिकाणी पटली जाणार नाही. ते आपण मस्करीच करत असाल म्हणजे मिश्किलपणाने करत असाल, पण तो मोठ्या प्रकारात त्या गोष्टी घडू शकतात किंवा आपल्यावरती एखादा आरोपही अशा बाबतीत होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ते महागात पडू शकते. अशा गोष्टीपासून आपण लांब राहणे खूप गरजेचे आहे. अशा काही गोष्टींपासून तुम्हाला आर्थिक नुकसान आणि आर्थिक आणि मानसिक दोन्ही नुकसान होण्याची शक्यता आहे. तर असं केलं तर मी सांगतो त्यामुळे फॉलो केलं आणि जर मस्करी वगैरे केली नाही किंवा आपण सतर्क राहिला तर ह्या दोन्ही गोष्टीपासून नुकसान आपले टळू शकते. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 4, 5 आणि 8. शुभ अंक आहे 8 आणि रंग आहे राखाडी किंवा काळ्या रंगाचा सुद्धा आपण वापर करून घेऊ शकता. तुळ राशी, आपण शक्तिहीन झाला किंवा आपल्याकडे आता शक्ती नाही किंवा एका गोष्टी आपण करू शकत नाही, कामं पहिल्यासारखे करू शकत नाही, अशा काही आपले विरोधक किंवा आपले सहकर्मी सुद्धा असं आपल्याला सतत भासवण्याचा प्रयत्न करतील. आपल्याकडे ऊर्जाच नाही, आपली ऊर्जा शक्ती कमी झालेली आहे असं तुम्हाला भासवण्याचा प्रयत्न करतील आणि अशा काही निगेटिव्ह गोष्टीमुळे आपल्याला सुद्धा तसं वाटायला लागेल. पण तसं विचार न करता आपण सकारात्मक विचार करा. आपली ऊर्जा, आपली शक्ती आपण जर योग्य पद्धतीने वापरली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. सध्या आपली शक्ती, युक्ती आपण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या कामात वापरत आहात म्हणून हा आपल्याला त्रास होत आहे. पण जर आपण चांगल्या कामासाठी आपली शक्ती, युक्ती जर वापरली तर नक्कीच आपल्याला त्याचा सकारात्मक फायदा होईल आणि त्याचा आपल्याला फायदाच होईल, नुकसान होणार नाही. याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. या सप्ताहात अशा काही घटनांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे पूर्वी मी सांगितलं जे मित्र किंवा सहकर्मी असं वागतील अशामुळे कदाचित या सप्ताहामध्ये आपल्याला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो. मानसिक त्रास होऊन तो मानसिक त्रास शरीरावरती सुद्धा परिणाम करून देऊ शकतो. त्यामुळे आपण मानसिक त्रास करून घेऊ नका जेणेकरून आपल्याला शारीरिक त्रास होईल. त्याचप्रमाणे आपण आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहा. आत्मविश्वासाने चांगली कामे करत राहा. आपल्याला कामामध्ये यश नक्की मिळणार आहे, यात काही संशयच नाही. परंतु आपण केलेल्या चुकीचे मात्र प्रायचित्त किंवा त्याचे भोग आपल्याला ह्या सप्ताहात भोगावे लागू शकतात. अशा काही घटना घडतील. तर समजा आधी जर आपण एखादी चूक केली होती आणि त्यावेळी ती चूक आपली पचली गेली होती, त्याचा आपल्याला काही शिक्षा झाली नव्हती आणि खरंच आपण चूक केली होती, अशा चुकीची आपल्याला शिक्षा मिळेल. जर आपण चूक केली नव्हती तर घाबरण्याची काही गरज नाही. परंतु चूक झाली असेल तर प्रामाणिकपणे चूक मान्य करा. आलेली शिक्षा सुद्धा आपण आता जर भोगाल तर ती कमी प्रमाणात असेल, पण ती परत चुकवण्याचा प्रयत्न करा तर त्याचा जाऊन पुन्हा मोठा आपल्याला दंड भरावा लागू शकतो. तर या सप्ताहात या सगळ्या गोष्टींकडे आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला थोडासा त्रास कमी होईल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 5, 7, 8. शुभ अंक असेल 2 आणि रंग असेल पांढरा. याचा आपण लाभ करून घ्या. वृश्चिक राशी, सतत कामात घाई गडबड, उतावळेपणा, आपल्या मनाप्रमाणे व्हायलाच पाहिजे, असं काच झालं नाही, असंच का होत आहे, अशा सगळ्या गोष्टीपासून आपल्याला ह्या सप्ताहात त्रास होऊ शकतो. थोडासा वेळ द्या, थोडासा सावकाशीने काम करा. आपल्याला जसं घाई गडबडीन जमतंय तसं प्रत्येकाला जमेलच असं नाही. त्यामुळे आपल्या अशा चुकीच्या वागण्यामुळे कदाचित आपले सहकर्मी असले आपल्या आजूबाजूची लोक दुखावली जातील आणि आपल्यापासून कदाचित ते दूर होऊ शकतात. याकडे लक्ष द्या. तर आपल्याला जसं जमतंय तसं दुसऱ्यांकडनं घाई गडबडीने उतावळेपणाने कामं करायला घेऊन जाऊ नका. त्याच्यात आपले मोठे नुकसान होऊ शकते. मनाप्रमाणे अपेक्षा पूर्ण व्हाव्या अशा जर वाटत असेल तर आपल्याला मुळातच आपले चुकत आहे जिथे त्या ठिकाणी आपण सुधारणा करायचा प्रयत्न करा. तर आपल्याला त्याच्यात प्रॉब्लेम होणार नाही. आपल्या चुका सुधारून आपण वागलात तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आपल्या मनाप्रमाणेच सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आपण मनात धरल्या त्या मुळातच चुकीच्या आहेत, या सुद्धा आपण लक्षात घेणं खूप गरजेचे आहे. उसने पैसे घेऊन कुठलीच कामं या सप्ताहात आपण करायला जाऊ नका. अशा कामात कदाचित आपल्याला थोडासा यश मिळेल, फायदा होईल, पण पुढे जाऊन अशाच कामामुळे नुकसान सुद्धा होऊ शकेल. तर शक्यतो रोखठोक व्यवहार जे काय आपल्याकडे असतील त्या पैशाने आपण तो व्यवहार करण्याचा प्रयत्न करा. उधारीने कुठलेही व्यवहार पूर्ण करायला जाऊ नका, त्याच्यात आपल्याला अपयश येऊ शकते. हाताखालील कनिष्ठ व्यक्तींपासून थोडासा आपल्याला या सप्ताहात मानसिक त्रास होऊ शकतो. म्हणजे आपण जर सिनियर असाल आणि आपल्याकडे ज्युनियर आपल्या हाताखाली जी कामं करणारी लोक असतील किंवा कुटुंबामध्ये आपल्यापेक्षा जी लहान लोक असतील यांच्या काही चुकीच्या वागण्यामुळे सुद्धा आपल्याला या सप्ताहामध्ये मानसिक त्रास होऊ शकतो. तर याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 2, 6, 8 आणि शुभ अंक आहे 7 आणि रंग आहे क्रीम, दुधिया रंग. याचा वापर करून घ्या.
धनुराशी, या सप्ताहात आपल्याला एखादे मोठे निर्णय घ्यावे लागतील. आपल्या कामाच्या ठिकाणी विरोधकांचे सतत कटकारस्थानामुळे आपण त्याला बळी पडू शकतात. एखादं काहीतरी ते प्लॅनिंग करतील, आपल्याला कमीपणा दाखवण्याचं. सध्या तुमच्यावरती वरिष्ठ खुश आहेत आणि आपल्या मनाप्रमाणे ऐकतायत, आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होत आहेत. याच गोष्टी घरातही लागू पडतात. कुटुंबातले वरिष्ठ लोक आपल्यावरती ज्येष्ठ खुश आहेत आणि आपल्या मनाप्रमाणे वागत आहेत, म्हणून आपल्या मनाविरुद्ध ते वागावेत किंवा आपण त्यांच्यासमोर चुकीचे ठरावेत यासाठी आपलीच लोक काहीतरी कटकारस्थानं करतील आणि अशा कटकारस्थानं आपल्याला बळी सुद्धा आपण पडू शकता. त्यापासून सावध राहणं खूप गरजेचं आहे. आपला संघर्ष करावा लागू शकतो आपल्याला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. याकडे लक्ष द्या. जुन्या मित्रमैत्रिणींची आपल्याला मदत लाभेल. त्यांच्या मदतीमुळे आपल्याला कामामध्ये यशस्वी व्हाल, आपण यश प्राप्त करू शकाल. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीचा जर आपल्याला स्वीकार करावा असा वाटत असेल तर त्याच्या गुणदोषासहित त्याला स्वीकारणे हे गरजेचे आहे. जर नाही बाबा त्याची चांगलीच गुण आहेत तरच आपण बघणार, वाईट गुण आहेत तर बघणार नाही. प्रत्येक माणसामध्ये काही चांगली गुण असतात, चांगली वाईट गुण असतात. त्यामुळे एखाद्याचा खरंच आपण मनापासून स्वीकार करणार असेल तर आपण त्यांच्या गुणदोषासहित त्यांचा स्वीकार करा, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा पुढे होईल, आता जरी झाला नाही तरी. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 4, 6 आणि 8. शुभ अंक आहे 9 आणि रंग आहे शेंदुरी. मकर राशी, आपल्या मोहक स्वभावामुळे कदाचित आपल्या कामावरील किंवा आपण ज्या ठिकाणी कामासाठी, मीटिंगसाठी किंवा एखाद्यावरती प्रभाव पाडण्यासाठी जाणार असाल अशा व्यक्तींवरती आपला नक्कीच प्रभाव ह्या सप्ताहात पडणार आहे. आपण त्यांचे मन जिंकू शकाल. त्यांच्या मनाप्रमाणे म्हणजे आपले मन, त्यांचे मन आपण जिंकाल, त्याच्यावरती प्रभाव आपला पडेल आणि आपण जसे सांगाल तसे त्या व्यक्ती सुद्धा कदाचित ऐकतील, आपल्या कामाला मान्यता देतील, प्रस्ताव मान्य होतील अशामुळे आपले. त्याचबरोबर कोर्ट कचेरीच्या कामात आपल्याला या सप्ताहात हमखास यश मिळू शकते. जर असे काही अडलेली कामं होती तर त्याच्या करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला कोर्ट कचेरीच्या कामामध्ये यश नक्की मिळेल. या सप्ताहात आपल्याला यश हमखास मिळणार आहे. चांगल्या कामामुळे आपल्याला प्रशस्ती पत्र सुद्धा मिळणार आहे. आपले नाव लौकिक होऊन आपले कौतुक सुद्धा होणार आहे. सतत आपला एखादे नावलौकिकाने शुभेच्छा मिळत राहतील किंवा अशा काही गोष्टीतून आपल्याला एक समाधान लाभेल का आपण एखाद्या कामाचं आपल्याला प्रशस्ती पत्र मिळालं किंवा कामामुळे आपलं नाव लौकिक झालं, यामुळे आपल्याला एखादं समाधान प्राप्त मिळेल. कामाच्या ठिकाणी विरोधक वाढतील अशाच कामामुळे, कारण आपलं बरं होत आहे असं पाहून कामाच्या ठिकाणी थोडे विरोधक वाढतील आणि आपण एखाद्या गोष्टीमुळे चर्चेचा विषय सुद्धा होऊ शकतात. सतत आपल्या नावाची चर्चा होऊ शकते. तर अशा चर्चेला घाबरू नका, कारण कसं असतं, जो व्यक्ती प्रयत्न करतो ना त्याच्याच बाबतीत काहीतरी गोष्टी घडतात. जी लोक नावच ठेवणारे असतात ती नावच ठेवत राहतात. त्यामुळे त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करा. आपण आपल्या कामामध्ये यश संपादन करा, यश मिळण्यासाठी प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा. त्याचबरोबर अभ्यासाशिवाय कुठल्याही चर्चेत आपण स्वतःहून भाग घ्यायला जाऊ नका. एखाद्या ठिकाणी एखाद्या गोष्टीबद्दल चर्चा चालू आहे किंवा काही सत्र चालू आहे तर त्या ठिकाणी आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या. जर तुम्ही तिथे जाणार असेल तर त्याचा पूर्ण अभ्यास करून जा, अन्यथा आपल्याला हानी होऊ शकते. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 4, 5 आणि 7. शुभ अंक आहे 7 आणि रंग आहे क्रीम दुधिया. कुंभ राशी, या सप्ताहामध्ये आपण ज्यांना आधी मदत केली होती, ज्यांना आपण एखाद्या गोष्टीसाठी मदत केली, त्यांना पुढे जाण्यासाठी मदत केली, अशाच काही गोष्टी आपल्यावर किंवा अशा व्यक्ती आपल्यावर उलटतील आणि आपल्याबद्दल अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत राहतील. ज्यांना आपण मदत केली होती, ज्यांना स्थिरावण्यासाठी, वावरण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा उत्कर्ष व्हावा, अशा व्यक्तींनीच आपल्याबद्दल काहीतरी कटकारस्थाना करून आपल्याबद्दल विरोधकांच्या मनात काहीतरी आणि भरवून देऊन आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. परंतु आपण घाबरू नका. अशा लोकांमुळे आपल्याला काहीही त्रास होणार नाही. ही लोक अशाच करण्यासाठी जन्माला आली असतात आणि ही लोक अशीच करतात. त्यामुळे कदाचित त्यांच्या आयुष्यामध्ये उद्धार, उत्कर्ष होत नाही. अशा लोकांना दुसऱ्यांची मदत घेऊनच आपला उत्कर्ष करून घ्यावा लागतो. पण ज्यावेळी अशा व्यक्तींकडनं, आपल्यासारख्या व्यक्तींकडनं त्यांना मदत होते त्यानंतर अशा लोक उलटतात. त्यामुळे आपण घाबरण्याची काही गरज नाही. यांच्याकडे आपण लक्ष द्यायला जाऊ नका. परंतु अशा व्यक्तींपासून सावध राहा. पुन्हा त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका आणि त्यांना मदत करायला आपण जाऊ नका. त्याचप्रमाणे आपल्या कुवतीपेक्षा एखाद्याला मदत करणे आपल्याला महागात पडू शकते. आपली जितकी कुवत आहे तितकीच आपण त्यांना मदत करा, कारण अपेक्षा भंग होतील
आणि अपेक्षा भंग झाल्यामुळे आपल्याला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो, पुढे परत शारीरिक पीडाही वाढू शकते आणि त्यामुळे आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते. आर्थिक स्थितीमध्ये आपल्याला काही फरक पडणार नाहीये. आपण जे काम करत आहात त्या कामामध्ये आपल्याला आपल्या कामाप्रमाणे किंवा त्याच्या दुप्पट आपल्याला सतत मोबदला मिळत राहील. आर्थिक स्थिती चांगली असेल, परंतु अशा लोकांमुळे थोडासा मानसिक त्रास सतत आपल्याला होऊ शकतो. त्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले तर आपल्याला त्याचा त्रास कमी होईल किंवा होणारच नाही. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 5, 7 आणि 8. शुभ अंक आहे 2 आणि रंग आहे पांढरा. याचा आपण लाभ करून घ्या. मीन राशी. या सप्ताहात आपण एखादी गुप्त लढाई जिंकल्यामुळे आपल्याला त्याचं आत्मिक समाधान लागेल. म्हणजे कसं होणार आहे, एखादी गोष्ट जी आपल्या हाताबाहेर होती किंवा आपण ती करू शकणार नाही किंवा त्याच्यात आपल्याला यश मिळणार नाही किंवा सतत ती भीती होती, ती भीती नाहीशी होईल आणि अशी काहीतरी गुप्त लढाई म्हणजे काय, ती जिंकला म्हणून आपण दाखवू शकणार नाही. का तर त्या आपल्याच चुकीमुळे तशा गोष्टी घडल्या होत्या, परंतु आपल्या प्रयत्नाने आपल्याला यश मिळून आपण ती लढाई जिंकू शकाल. त्याचा आपल्याला थोडंसं आत्मिक समाधान लावेल आणि आपला आत्मविश्वास पुढे वाढेल. परंतु अशा गोष्टी किंवा अशा घटना पुन्हा घडणार नाही याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. बोध घेऊनच पुन्हा या चुका होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेणं खूप गरजेचे आहे. आपल्या वागण्या किंवा बोलण्यामुळे आपली प्रतिमा एखाद वेळी बिघडू शकते. त्यामुळे एखाद्याशी बोलताना, वागताना किंवा एखाद्या गोष्टी प्रेझेंट करताना खूप प्रामाणिकपणे आणि संयमीपणे करा. आपला सततचा राग किंवा इतर चिडचिडपणामुळे आपण जर तसे वागायला जाईल तर आपली प्रतिमा त्या ठिकाणी मलिन होईल. प्रतिमा म्हणजे आपलं नाव खराब होऊ शकतं, ते कलंक सुद्धा लागू शकतो. त्यामुळे एखाद्याला दिलेला शब्द किंवा कोड काटेकोरप्रमाणे पाळणे खूप गरजेचे. आपण एखाद्याला वचन जर देत असाल, एखाद्याला प्रॉमिस जर करत असाल किंवा मी इतक्या वेळेतच करेल, इतका टार्गेट पूर्ण करेल, तर त्या काटेकोरपणे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. असं न केल्यामुळे कदाचित आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. तर सर्वसाधारण आपण या सप्ताहामध्ये या जर गोष्टी पाळल्या तर आपल्याला समाधानकारकच असणार आहे, आत्मविश्वास वाढणार आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 4 आणि 8. शुभ अंक असेल 3 आणि रंग असेल पिवळा. याचा आपण लाभ करून घ्या. हा सप्ताह 12ही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी जाऊ. ज्या लोकांना पितृदोष आहे त्यांनी शक्यतो या पितृपक्षामध्ये पितरांसाठी काही ना काहीतरी पिंड प्रदान किंवा तर्पण किंवा अमान्य अशा काही गोष्टी करून त्यामुळे आपल्याला केले असता आपल्याला पितृत्व त्रास कमी होईल. पितृदोषामुळे आपल्याला मुक्तता होऊ शकते. परंतु मोठे काहीतरी दोष असतील आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या गुरुजींनी काही जर सुचवलं असेल तर नक्कीच या सप्ताहात किंवा या पितृपक्षामध्ये करा, त्याचा आपल्याला लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.